म्हणजे तो नागेश बल्लाळ आहे, तो काकांच्या विश्वासातला माणूस आहे. पण यावरून असा अर्थ कसा काय काढणार आपण की पूर्वजन्मातला भालचंद्र तो नाही? बरोबर आहे तुझं, पण सध्या तरी आपल्यासाठी तेच महत्वाचं आहे. आणि एक सांगू तुला प्रिया, सुरुवातीला त्यांना पाहून मी सुद्धा दचकले होते, पण ते त्यांच्या आणि भालचंद्रमधल्या दिसण्याचे साम्य आहे त्यामुळे. पण आतून त्यांच्याबद्दल वेगळी अशी जाणीव नाही झाली मला. शुभ्रा, आतापर्यंत मला असं वाटायचं की माझ्याच बाबतीत अशा विचित्र घटना घडतायत. माझंच आयुष्य कॉम्प्लिकेटेड आहे. पण गेल्या जन्मातली ही गुंतागुंत अधिकच गूढ आहे ग. आणि त्याची उकल अजून व्हायची आहे. काही प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत, पण असे अजून बरेच प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मिळायची आहेत. आणि ती मिळेपर्यंत कदाचित अजून असे खूप धक्के बसवावे लागतील. त्यातली पॉझिटिव्ह गोष्ट ही आहे की हे धक्के आता आपल्याला एकट्याला सहन नाही करावे लागणार. आपण सगळेजण एकत्र आहोत ना आता, त्यामुळे या धक्क्यांची तीव्रता नक्कीच कमी होईल. पवार भाई, हे शिंदे, मोहिते, अरे कोण आहे? अरे ती बाई कुठे गेली? घाबरू नका, पळून गेले नाहीये मी. ओ हे बघा भाई, शांत व्हा. पळून जायचं असतं ना तर तुमच्या सेलवरची क्लिप डिलीट करून गेले असते. विश्वास ठेवा, डिलीट केलेली नाहीये, कारण तसं करून मला तुम्हाला अडचणीत आणायचं नव्हतं. हे काय चाललंय बाई? चमत्कार दाखवल्याशिवाय लोक नमस्कार करत नाहीत, म्हणून मानसिक शक्तीचा चमत्कार दाखवण्याची ही एक झलक होती. पण मी इथं आत जगाच्या पाठीवर कुठेही नेऊन सोडून दिलं असतं तुम्हाला, पण मला तुम्हाला अपाय करायचा नव्हता. तुमचा फक्त विश्वास बसायला हवा होता मला. विश्वास बसला नसेल तर सांगा. अजूनही काही चमत्कार आहे, करून दाखवते विश्वास बसेपर्यंत. मला माहिती आहे इतक्या लवकर तुमचा विश्वास बसणार नाही. पोलिसात विचार कराल, तात्पर्य काढाल. माझ्या चमत्काराला नमस्कार नाही मिळाला तरी चालेल, फक्त विश्वास हवाय. ठेवता आला तर बघा. झोपल्यात त्या, उठवा त्यांना.
दिवसभर डोक्यात तेच विचार चालू असतात. रात्री तरी डोक्याला शांतता मिळू दे. तुला माहिती आहे शुभ्रा, एखादा कोड, एखादा प्रश्न मला स्वस्थ नाही बसू देत. आणि हा सामान्य प्रश्न नाहीये, याचा माझ्या मागच्या जन्माशी संबंध आहे. हे बघा, आत्तापर्यंत आपण त्या गीतेतल्या श्लोकापर्यंत येऊन अडकलो होतो. पण आता तुम्हाला समजलंय त्या श्लोकातून महादेव आजोबांना काय सांगायचं होतं किंवा काय इशारा द्यायचा होता. ते कळले म्हणूनच तर डोक्याला स्वस्थता नाहीये. शुभ्रा, महादेव आजोबांची ही कोडी क्लिष्ट आहेत, अवघड आहेत, कारण ती खजिन्यासंबंधी. सहजासहजी तो कोणाच्याही हातात सापडू नये म्हणून. पण श्लोकातून त्यांनी 2 मूर्तींविषयी किंवा त्या वाईट शक्तीविषयी जो इशारा दिलाय तो इतका अवघड काय? त्यांच्या पुढच्या पिढीचं रक्षण व्हावं ही जर त्यांची इच्छा होती तर मग तो सहज सोपा, कुणालाही समजेल असा का नाही? कदाचित त्यांना जे काही सांगायचंय ते वाईट शक्तीचा वापर करणाऱ्यांना कळू नये अशी त्यांची इच्छा असेल. पण मला अजून एक गोष्ट कळत नाही की खजिना संबंधीची कोडी आणि वाईट शक्तीपासून वाचण्यासाठीचे इशारे, ह्या दोन्ही गोष्टींची महादेव आजोबांनी अशी सरमिसळ का केली असेल? म्हटलं तर या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हटलं तर एकमेकांना पूरक अशा 2 गोष्टी आहेत. म्हणजे 2 शक्यता आहेत शुभ्रा. शक्यता 1, खजिन्याचा शोध घेणाऱ्याला यातल्या वाईट शक्तीचा त्रास होईल म्हणून सोबत एक पॉझिटिव्ह शक्ती. शक्यता 2, जो यातल्या वाईट शक्तीचा नायनाट करू शकेल त्याच्याच नशिबात खजिना असेल. तुम्हाला महादेव आजोबा आठवले ना की सगळी कोडी सुटतील. नाही शुभ्रा, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे बहुतेक. आदिनातलाच ही कोडी सोडवावी लागणार आहे. त्यासाठी करावा लागणारा संघर्षच मला महादेव आजोबांपर्यंत घेऊन जाईल. मी काहीच करणार नाहीये वजलवार. जे काही करायचंय ते तुम्हालाच करायचंय, तुमच्या मनाविरुद्ध आणि माझ्या मर्जीनुसार. डिलीट केलेली नाहीये, कारण तसं करून मला तुम्हाला अडचणीत आणायचं नव्हतं. मनीषा ही सुलेखाची जिवलग मैत्रीण होती. निखिल तिच्या बहिणीचा सावत्र मुलगा होता आणि बाळकाका तिचा सख्खा मेहुणा. ती सुलेखा आहे. साहेब, नाही म्हटलं, काल सकाळपासून आलायत, रात्रभर कामही करताय. जरा आराम करा, नाहीतर अशाने आजारी पडाल तुम्ही. हा, नाही म्हटलं, जरा आराम करा ना साहेब. आराम हराम आहे शिंदे, आणि इतक्यात आराम नाहीच. आता तर खरी सुरुवात आहे. हा, काय नाही, मला चहा सांगा.
हो साहेब. इन्स्पेक्टर वजलवार बोलतो. बोला. मला लवकरात लवकर कधी भेटू शकाल? कशासाठी? त्या ममनच्या केस संबंधी जरा बोलायचंय. हां बोला ना. नाही, फोनवर नको. ठीक आहे, मी येते पोलीस स्टेशनला. नाही, पोलीस स्टेशनले पण नाही. का? ही पोलीस केस जरी असली तरी सगळ्या गोष्टी पोलीस स्टेशनमध्ये नाही करता येत. जबानी आणि उलट तपासणी या पलीकडे पण काही गोष्टी असतात. मी ठिकाण आणि वेळ तुम्हाला SMS करतो. शक्यतो वेळेवर पोचा. ठेवतो. तनिष्का, पियू वसईच्या वाड्यावर जाण्याचा हट्ट धरते. वाड्यावर कशाला? आठवण आली म्हणते. विराज, तिने कितीही हट्ट केला ना तरी तिला वाड्यावर घेऊन जाऊ नकोस. तिच्यासाठी खूप रिस्की आहे ते. विराज, त्या दिवशी तिला जो काही त्रास झाला तो वाड्यावर जाऊन आल्यामुळेच झाला. तिच्या गतजन्मातल्या आठवणी त्या वाड्याशी संबंधित आहेत आणि त्या त्रासामुळे त्या दिवशी तिने मलाही ओळखलं नाही. तिला पुन्हा त्रास होऊ नये म्हणून त्या दिवशी मी तिच्यावर काही उपाय केलेत आणि तू जर तिला पुन्हा वाड्यावर घेऊन गेलास तर ते सगळे उपाय निकामी होतील आणि पियू जर पुन्हा ट्रान्समध्ये गेली ना, कदाचित ती त्यातनं परत नाही येऊ शकणार. मला माझी पियू हवी आहे विराज. तिला या सगळ्याची झळ लागता कामा नये. ठीक आहे तनिष्का, डोंट वरी. पियू नाही जाणार वाड्यावर. तनिष्का, कशी बाहेर पडणार आहेस या सगळ्यातून? मी काय मदत करू तुझी? मला कोणीच मदत करू शकणार नाहीये विराज. हे सगळं माझं मलाच निस्तरावं लागणार आहे. पण मी काही केलं नाहीये याची तुला खात्री आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे. माझी काळजी नको करूस. पियूला सांभाळ. माझ्यासाठी पियू जास्त महत्वाची आहे. तिच्याकडे लक्ष दे विराज. तुला पुन्हा सांगते विराज, तिला कुठल्याही परिस्थितीत वाड्यावर घेऊन जाऊ नकोस. प्लीज. ठीक आहे तनिष्का. तनिष्का, अशा परिस्थितीतही तू स्वतःचा समतोल ढळू दिला नाहीस. खूप मोठी गोष्ट आहे. सगळ्यांनाच साध्य होत नाही ती. येतो मी. सॉरी, मला जरा उशीर झाला. नाही, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आधी तुम्हाला बाहेर भेटायला का बोलवलं याचं कारण सांगतो. कुठल्याही केसचा विचार करताना तो त्रयस्थपणे करायला लागतो. काही केसेसच अशा असतात
की ज्याची चौकशी करताना एका बाजूचा विचार सहानुभूतीपूर्वक व्हावा अशी गरज वाटायला लागते. ही केस पण अशीच आहे. आता हे जर कोणाला कळलं तर वजलवार एकतर्फी विचार करतो अशी बोंब उठवायला कोणी कमी करणार नाही. ठीक आहे, बोला. तुमची मम्मांच्या केस संबंधात पहिल्यांदा जेव्हा जबानी घेतली तेव्हा तुम्ही एका नावावर सतत आरोप करत होते, सुलेखा राऊत. तुम्ही केलेले सगळे आरोप मला परत ऐकायचे. परत? एखादी गोष्ट नव्यानं वाचली तर त्याचा वेगळा अर्थ निघू शकतो. तसंच एखादा आरोप नव्यानं ऐकला तर तपासाला वेगळी दिशा मिळू शकते. मला अजूनही असं वाटतंय ममांच्या मृत्यूला एकमेव व्यक्ती जबाबदार आहे आणि ती म्हणजे सुलेखा राऊत. कारण ममा जाण्यापूर्वी त्यांनी मला फोन केला होता. त्या म्हणाल्या की संतापाच्या भरात सुलेखाने त्यांच्या समोर सगळ्या पापांचा पाढा वाचून दाखवला आणि त्यांनी त्यांच्या सेलवर तो रेकॉर्ड केला. तुम्हाला तो फोन कधी आला होता? ममा जाण्याच्या काही वेळ आधी. नक्की वेळ सांगू शकाल? नाही. हरकत नाही. तुमच्या नंबरवरून मला हवी ती माहिती मी मिळवीनच. प्रियाताई, तनिष्काबाई सध्या लॉकअपमध्ये. तरी पण ती क्लिप पुन्हा पुन्हा बघून काहीतरी घोळे असं वाटतंय. या प्रकरणात जसं दिसतंय त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. काहीतरी दुसरं कारण किंवा दुसरी एखादी व्यक्ती. सुलेखा राऊत बद्दल आणखी काय सांगू शकाल? तिचा प्रयत्न जर फसला नसता तर आज प्रिया शास्त्री तुमच्या समोर उभी नसती. म्हणजे सुलेखा राऊत आता तुम्हाला एकदा भेटलंच पाहिजे. आमचं भाग्यच म्हणायचं आज तुझी भेट झाली. दी बँकेत गेली. असू दे, आज तुझ्याच भेटीचा योग होता असं म्हणावं लागेल. कशी आहे तब्येत आता? ठीक आहे. मला काय झालंय?